नमस्कार मित्रांनो, मागच्या वर्षी जी काही वनरक्षक भरती झाली आणि वनरक्षक भरतीमध्ये नेमकं कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले, प्रश्न विचारण्याचा पॅटर्न काय होता, कोणत्या टॉपिक वरती फोकस केला ते आपण अगोदरच्या 2-3 क्वेश्चन पेपर मध्ये बघितलं। इंग्रजी विषयाचे प्रश्न कशा टाईपचे आले, कोणत्या टॉपिक वरती आले आणि कोणत्या टॉपिक वरती जास्त फोकस केला गेला ते सगळं आपण अगोदर 2-3 प्रश्नपत्रिका बघितल्या की नेमकं प्रश्न कसे आले, प्रश्नाचं स्वरूप कसं होतं, टीसीएस ने नेमकं कोणत्या टॉपिक वरती फोकस केला ते। आणि आज आपण इंग्रजी विषयाची आय थिंक 3री ते 4थी क्वेश्चन पेपर बघणार आहे। या अगोदर 2 ते 3 क्वेश्चन पेपर पाहिल्या की नेमकं प्रश्न कसे आले आणि कशा प्रकारे आपल्याला ते सोडवायचे। आज आपण 3री किंवा 4थी असू शकते, 3री किंवा 4थी क्वेश्चन पेपर आज आपण बघणार आहे। नेमकं प्रश्न कसे होते, कशा टाईपचे होते आणि ते जे प्रश्न आहे ते प्रश्न कशा प्रकारे आपण सोडवू शकतो। ओके, फास्ट मध्ये घेऊ। आपल्याला फक्त प्रश्न कसे आले होते, प्रश्नाचा ते काय म्हणू आपण त्याला, प्रश्नाचा जो काही विचारण्याचा कल होता, टफनेस होता, तो किती होता, हार्ड होते का सिंपल होते, कसे होते ते आपल्याला फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं। ओके, त्याच्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेऊ। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण टॉपिक घेऊ, टॉपिक एकदम हळूवार डिटेलमध्ये आपण घेणार आहोत। ओके, चला मग सुरू करूया। चला, इंग्रजी विषयाचे प्रश्न स्पष्टीकरण आपण पाहत होतो। नेमकं इंग्रजी विषयाचे जे काही प्रश्न विचारले त्याचा टफनेस कसा होता आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले। ओके, चला आता पहिला प्रश्न बघा काय विचारलं तर सिंपलचा प्रश्न विचारलेला, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, रिकामी जागा भरायची फक्त। ओके, आता वाक्य बघा, द कार क्रॅश्ड, कार क्रॅश झाली, धडकली, आदळली। कशाला धडकली, कशावर धडकली। ज्यावेळेस आपल्याला कशावर धडकली, कशाला धडकली हे जर वापरणं असलं तर तिथं आपण इंटू हा शब्द वापरला। इंटू म्हणजे च्यावर, इंटू या शब्दाचा अर्थ होतो च्यावर, म्हणजे ती जी काही कार आहे ती च्यावर धडकली। कशावर, डिवायडरवर। ते त्यांनी पुढे दिलेले की ती कार डिवायडरला जाऊन किंवा डिवायडरवर आदळली, धडकली। म्हणजे इंटू हा शब्द जर आपण इथं ठेवला त्यावेळेसच ह्या वाक्याला एक अर्थपूर्ण रूप येईल। ओके, आपण ऍट ठेवू शकत नाही, फ्रॉम, डिवायडर कडून धडकली असं होणार नाही। त्याच्यानंतर डिवायडर वर धडकली असं होत नाही, डिवायडरला जाऊन धडकली, बरोबर। म्हणजे च्यावर, इंटू या शब्दाचा अर्थ होतो च्यावर, डिवायडरच्या वर आदळली ती। ओके, म्हणजे इथं ज्यावेळेस आपण इंटू हा शब्द ठेवू त्यावेळेस हे वाक्य कसं होईल, अर्थपूर्ण बनेल। मग इथं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इंटू। ओके, चला पुढचा प्रश्न बघा आता काय विचारला। आता पुढच्या प्रश्नामध्ये सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। परत फिल इन द ब्लँकचा प्रश्न आला, सोपा प्रश्न आहे। फिल इन द ब्लँकचा प्रश्न आल्यानंतर काय करायचं, वाक्य व्यवस्थित समजून घेऊन वाचायचं। ज्यावेळेस तुम्ही वाक्य व्यवस्थित समजून वाचाल लगेच तुम्हाला त्याचं उत्तर येईल। ज्यावेळेस आपण वाक्य वाचत असतो, वाचता वाचता आपल्याला कळून जातं की इथं नेमकं कोणता शब्द येऊ शकतो। ओके, चला आता वेअर इज द चाइल्ड, की ते चाइल्ड कुठे आहे, ते छोटंसं मूल कुठे आहे, डॅश डॅश वॉज क्राईंग, की ते रडत होतं, बरोबर आहे। आता ह्या प्रश्नामध्ये इथं आपल्याला काहीतरी सर्वनाम वापरायचं आहे, बरोबर आहे, कारण की तो जो ढाचा दिलेला आहे वाक्याचा, जो पॅटर्न दिलेला आहे त्याच्यानुसार इथं काहीतरी सर्वनाम येणार, बरोबर आहे। मग सर्वनाम कोणतं पाहिजे इथं, इथं सर्वनाम पाहिजे संबंधी सर्वनाम। ओके, कोणतं सर्वनाम पाहिजे, संबंधी सर्वनाम। ओके, मग इथं एकच सर्वनाम आहे संबंधी, ते हु हे संबंधी सर्वनाम इथं करेक्टली बसतं। विच आपण वापरू शकत नाही, कारण विच हे वस्तूसाठी आणि प्राण्यांसाठी वापरत असतात। कशासाठी, वस्तूंसाठी आणि प्राण्यांसाठी विच वापरत असतात। आता हु इथं चाइल्ड दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हुच वापरावं लागेल। आणि जर आपण घेतलं इट, इट हे सुद्धा वस्तूसाठी आणि शी हे फक्त मुलींसाठी वापरत असतात। ओके, लेडीज साठी वापरत असतात। आणि शी आणि इट हे संबंधी सर्वनाम नाही। ज्यावेळेस आपण वाक्याचा अर्थ घेऊ त्यावेळेस बरोबर तिथं हु हे जे काही शब्द दिलेला आहे, हु हे जे संबंधी सर्वनाम दिलेले आहे ते तिथे परफेक्ट बसेल। कसं बघा, व्हेअर इज द चाइल्ड हु वॉज क्राईंग, की ते चाइल्ड कुठे जे रडत होतं। मग या शब्दाचा अर्थ इथं काय बसतो, जे, ते मूल कुठे जे रडत होतं। समजलं अर्थ, वाक्य वाचल्यानंतर लगेच कळतं की तिथं नेमकं कोणता शब्द बसू शकतो। ओके, चला पुढचा प्रश्न बघा आता पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब। आता प्रोवर्ब म्हणजे काय, प्रोवर्ब म्हणजे म्हण। ती खाली एक म्हण दिलेली आणि त्या म्हणेचा जो काही खाली 4 ऑप्शन दिलेले त्याच्यामध्ये एक अर्थ दडलेला आहे, तो आपल्याला शोधायचा आहे। आता प्रश्न काय विचारला की आपल्याला खाली प्रोवर्ब दिलेली, एक म्हण दिलेली आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहे। त्या 4 ऑप्शन मधला एक अर्थ, एक सिमिलॅरिटी कशामध्ये, या म्हणी सोबत आहे, ती आपल्याला शोधायची। ओके, चला आता काय विचारलं, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट। आता या म्हणीचा जर आपण अर्थ घेतला तो काय होतं की तुमचे सर्व जे काही अंडे ते एका बास्केटमध्ये, अंडे ठेवायचं जे काही बास्केट असतं ना आपलं, बरोबर आहे, दुकानात बघितलं असं तुम्ही ना,
आपले जे काही शॉप असतं किंवा किराणा दुकान असतं तिथं अंडे कशामध्ये ठेवलेले असतात, त्या बास्केटमध्ये ठेवलेले असतात. मग इथं काय सांगितलं, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, की एका बास्केटमध्ये तुमचे सगळे अंडे ठेवू नका. ओके, मग आता याच्या सिमिलॅरिटीनं आपण खाली बघू की कोणतं हे येतं. ओके, आता शेवटून जाऊ. डोंट आस्क एनीवन फॉर हेल्प. आता शेवटचं जे काही ऑप्शन दिलेलं आहे त्याचा अर्थ काय होतो, डोंट आस्क एनीवन फॉर हेल्प, कोणालाही मदतीसाठी हात मागू नका किंवा कोणालाही मदत मागू नका. याचा आणि याचा कुठंच आपल्याला संबंध दिसत नाही, आपल्याला सिमिलॅरिटी पाहिजे. ओके, चला पुढे तिसरा ऑप्शन, डोंट कीप युअर फूड अनकवर्ड, तुमचं जे काही जेवण आहे ते उघडं ठेवू नका. याचा आणि याचा काही संबंधही करे ते समजायचा कुठेही संबंध दिसत नाही. चला दुसरं ऑप्शन, डोंट टॉक टू एव्हरीवन यू मीट, तुम्ही ज्याला ज्याला भेटता त्याच्यासोबत बोलू नका. आता याचा आणि याचा काही संबंध दिसतोय का, नाही. आपल्याला सिमिलॅरिटी सिनोनिमपणा पाहिजे त्या दोघांमध्ये. चला पहिलेच ऑप्शन उरलं आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. आता आपण तरी त्याचा अर्थ आपण बघू. डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस, एकाच व्यवसायामध्ये एकाच बिझनेसमध्ये सगळं काही रिस्क आपल्याकडे जे काही ते सगळं एकाच बिझनेसमध्ये घालू नका, लावू नका, रिस्क घेऊ नका. मग आता इथं लगेच आपल्याला कळतं, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, एका बास्केटमध्ये सगळं काही ठेवू नका. तसंच एका बिझनेसमध्ये सगळं काही रिस्क लावू नका. म्हणजे सिमिलॅरिटी आपल्याला कळाली की याची आणि याची काय, ह्या दोघांची सिमिलॅरिटी आहे. म्हणजे याचा जो अर्थ आहे तोच ह्या म्हणीचा अर्थ जो आहे तोच पहिल्या ऑप्शन सोबत मिळता जुळता आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार, म्हणून आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर फर्स्ट, डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, समजलं. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्सेस. 4 सेंटेन्स दिले, 4 वाक्य दिले, 4 वाक्यामधले 3 वाक्य बरोबर व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर लिहिलेले. फक्त एक वाक्य असं आहे किंवा त्या वाक्यामधला एखादा शब्द असा असू शकतो की तो चुकीचा लिहिलेला असू शकतो, त्याची स्पेलिंग चुकीची असते. फक्त इथं सोपं असतं, त्याच्यासाठी आपले शब्दार्थ पाठ असणं गरजेचं असतं. आता बघू आपण, वी लॉस्ट द रिसिप्ट. आता इथं हा एक शब्द दिलेला आहे रिसीट. रिसीट हा शब्द नाहीच कुठं, तुम्ही जर पूर्ण डिक्शनरी पाहिली तर त्या डिक्शनरीमध्ये तुम्हाला रिसीट हा शब्द दिसणार नाही. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला कसं शोधायचं सांगितलं, जे वाक्य करेक्ट आहे बरोबर ते शोधा. त्याच्यानंतर वी लॉस्ट द रिसिप्ट. आता इथं जर आपण बघितलं, हे जे रिसिप्ट आहे, रिसिप्ट म्हणजे काय, तिची प्रत रशीद असते बरोबर. म्हणजे आपण एखाद्या दुकानात जेवायला गेलो आपल्याला ते बिल देत्या बरोबर आहे, ते बिल म्हणजे ही रिसिप्ट. मग इथं काय झालं, वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर, की दुकानदारानं आम्ही जेवायला गेलो हॉटेलमध्ये, मस्त पोटभर जेवलं, मग त्याने आम्हाला बिलाची पावती दिली आणि ती पावती आमच्याकडून हरवली, असा याचा अर्थ होतो या वाक्याचा. ओके, मग रिसिप्ट हा शब्द बरोबर आहे असा असतो, रिसिप्ट म्हणजे रशीद किंवा तुमचं बिल, याला म्हणत असता रिसिप्ट. ओके, म्हणजे ही स्पेलिंग बरोबर आहे. इथं जर बघितलं तर ही सुद्धा चुकीची आहे, ती तुम्हाला शब्दकोशामध्ये डिक्शनरीमध्ये कुठं सापडणार नाही. ही सुद्धा रिसीट हा सुद्धा शब्द कुठंच तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे हा शब्द बरोबर आहे. मग आपलं जे काही दुसरं वाक्य आहे ते ग्रॅमॅटिकली कसं आहे, करेक्ट आहे, बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. जस्ट अ मिनिट. ओके, समजलं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघा, समजला. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे तुम्हाला कुठेतरी एक फ्रेज दिलेला असतो किंवा 3-4 शब्द दिलेले असतं एकत्र, किंवा एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यावरून तुम्हाला त्या वाक्यासाठी एक शब्द शोधायचा असतो. म्हणजे ह्या वाक्याच्या जागी एक शब्द कोणता बसू शकतो. ओके, आता प्रश्न बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन. तानियाज आन्सर टू समथिंग, की तानिया नावाची मुलगी आहे, तिला कोणतरी काहीतरी प्रश्न विचारला आणि तिने आन्सर केलं बरोबर आहे, म्हणजे उत्तर दिलं. काय उत्तर दिलं, आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड. तिला कोणतरी काहीतरी म्हणलं आणि तिने उत्तर दिलं. जर आपल्याला कोणा काही विचारलं तर आपण काय देत असतो, त्याला उत्तर देत असतो. मग इथं ऑप्शन मध्ये आन्सर पाहिजे पण आन्सर नाही. ओके, मग अजून काय देऊ शकतो आपण, अजून त्याला रिप्लाय देत असतो. जे चॅटिंग करतात त्यांना माहिती आहे, आपण एखाद्याला चॅटिंग मध्ये गुड मॉर्निंग पाठवलं आपण वेट करत बसतो. थोडं फास्ट होतंय पण प्रश्नपत्रिका आपल्याला फास्टच घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण स्वतंत्र टॉपिक घेऊ, हळूहळू घेऊ, एकदम शांतपणे घेऊ. ओके, फक्त आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न कसे आले, कशा प्रकारे आले ते बघायचे. ओके, आता मग काय विचारलं की आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड, कोणतरी तिला काहीतरी विचारलं, मग ती काय देणार, रिप्लाय देणार. त्याचा काय देणार, रिप्लाय. कोणतरी आपल्याला मेसेज पाठवला, आपण त्याचा काय देत असतो, रिप्लाय देत असतो. ओके, इथं उत्तर बरोबर काय असणार आहे, रिप्लाय. आता पहिले दिलं टॉक, बोलणे. जर एखाद्याने आपल्याला काहीतरी विचारलं, आपण बोलतो का, आपण बोलतो, पण त्याचं काहीतरी त्याला प्रत्युत्तर देत असतो. प्रत्युत्तर म्हणजे रिप्लाय देणं. ओके, म्हणजे हे इतकं बरोबर बसत नाही. त्याच्यानंतर प्रश्न, एखाद्याने आपल्याला प्रश्न विचारला, तू कुठं चालला, तू कुठं चालला असं विचारतो का आपण, नाही. आपण एकदा त्याला काय देत असतो, रिप्लाय देत असतो, त्याचं प्रत्युत्तर देत असतो. मग आपलं पुढचं जे काही संभाषण आहे ते सुरू होत असतं. त्याच्यानंतर टर्न
टर्न म्हणजे काय? टर्न म्हणजे वळण घेणे. आता टर्न या शब्दाचा अर्थ काय होतो? वळण घेणं. मग याचा आणि याचा काही संबंध आहे का वळण घेणं? नाही. ओके, म्हणजे तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिडिएटली. कोणीतरी आलं आणि तिला काहीतरी विचारलं, मग ही काय देणार आहे? त्याला रिप्लाय देणार आहे. समजलं? मग आपलं उत्तर काय असणार इथं? आपलं उत्तर असणार रिप्लाय. हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, कारण काय होत असतं, नेक्स्ट जी भरती येणार आहे त्या भरतीमध्ये याच्यातूनच प्रश्न तयार होत असतात. जवळपास बरेचसे प्रश्न जे काही आपले ऑप्शन असतात त्या ऑप्शन मधूनच प्रश्न रिपीट होत असतात, त्याच्यावरून तयार होत असतात. जे आपले सिनॉनिम अँटोनिम वरचे प्रश्न येत असतात, ज्याला आपण समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणत असतो. समानार्थी विरुद्धार्थी शब्दावरचे तेच जे काही ऑप्शन मध्ये शब्द असतात तेच घुमवून फिरून आलटून पलटून इकडे तिकडे विचारत असतात, म्हणून ते शब्द व्यवस्थित पाठ करत चला. चला पुढचा प्रश्न बघा, हा समजला. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलं? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. परत फिल इन द ब्लँक्सचा प्रश्न आला. फिल इन द ब्लँकचे जे काही प्रश्न असतात ते सोपे असतात एकदम. कशामुळे सोपे असतात? कारण आपल्याला वाक्य वाचल्या वाचल्या कळून जातं, थोडी जरी आपली इंग्रजी चांगली असली तरी, की नेमकं इथं कोणता शब्द येऊ शकतो. ओके, आता इथं बघा काय विचारलं. दे विजिटेड डॅश डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक. आता विवेकानंद मेमोरियल रॉक हे काय? एक प्रसिद्ध ठिकाण आहे. बरोबर आहे? काय? प्रसिद्ध ठिकाण आहे इन कन्याकुमारी. ओके, चला इथे जर आपण बघितलं अँड द हे काय? आर्टिकल आहे, उपपद आहे. काय? आर्टिकल आहे. आर्टिकल टॉपिक मध्ये आपल्याकडे नियम आहे की जे काही एखादी प्रसिद्ध ठिकाणे असतं, बरोबर आहे, नियम आहे, सोपासा नियम आहे, जे प्रसिद्ध ठिकाण असतं, प्रसिद्ध ठिकाण किंवा फेमस काहीतरी असती गोष्ट किंवा एक फिक्स्ड पर्टिक्युलर काहीतरी गोष्ट असते, तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरत असत्या. कोणतं? द हे आर्टिकल आपण वापरत असतो ज्यावेळेस एखादी विशिष्ट वस्तू असली, विशिष्ट गोष्ट असली, वास्तू असली, त्यावेळेस काय वापरत असतो? द. मग ही काय? एक विशिष्ट फेमस काय हे ठिकाण आहे. मग त्याच्या अगोदर कोणतं आर्टिकल लागणार आहे? द हे आर्टिकल आपल्याला वापरावं लागणार आहे. ए अँड कुठं वापरायचं? जिथं काय असलं काउंटेबल नाऊन वगैरे असले त्यावेळेस ए आणि अँड वापरायचं. ओके, जिथं निश्चित नसलं काही तिथं द हे निश्चित आहे. म्हणजे दे विजिटेड द कन्याकुमारी मेमोरियल रॉक, की त्यांनी काय केलं? कन्याकुमारी मेमोरियल रॉकला भेट दिली. इन कन्याकुमारी, कन्याकुमारीमध्ये जे काही विवेकानंद मेमोरियल रॉक आहे त्यांना तिला भेट दिली त्या लोकांनी. ओके, असं या वाक्याचा गावात अर्थ. मग इथं आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, समजलं? सोपे. चला पुढचा प्रश्न बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटोनिम विचारला. अँटोनिम म्हणलं लक्षात ठेवायचं विरुद्धार्थी शब्द. कोणता शब्द? विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम म्हणलं तर विरुद्धार्थी शब्द. खाली एक शब्द दिलेला आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द ओळख काय सांगितला. आता आजार. आजार हा शब्द आहे. आजार या शब्दाचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? अर्धवट, अधुरा. अर्धवट किंवा अधुरा. आजार या शब्दाचा अर्थ होतो अर्धवट किंवा अधुरा. आता इथं आपण जर बघितलं तर त्याचा विरुद्धार्थी शब्द मग काय असायला पाहिजे? तो पूर्णपणे भरलेला किंवा पूर्णपणे बंद. इथं आपलं एकच ऑप्शन दिसतंय क्लोज्ड. क्लोज्ड म्हणजे काय? क्लोज्ड म्हणजे पूर्णपणे बंद. पूर्णपणे बंद. आपल्याला काय विचारलं? विरुद्धार्थी विचारला. हे शब्द पाठ ठेवायचे, या शब्दावरूनच नवीन प्रश्न तयार होत असतो. ओके, मग इथं आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ते असणार आहे क्लोज्ड. फिक्स्ड म्हणजे फिक्स्ड, एकदम फिक्स असणे. ओके, चला त्याच्यानंतर फ्री. फ्री म्हणजे मोफत, फुकट, फ्री. मग त्याचा याचा काही संबंध नाही. आपल्या विरुद्धार्थी विचारला. इथं आजारचा अर्थ होतो अर्धवट, अधुरा. त्याचं जे काही आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे, विरुद्धार्थी शब्द असणार आहे, ते काय असणार आहे? क्लोज्ड, पूर्णपणे बंद असलेला. समजलं? चला पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. परत वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आपल्याला आला. म्हणजे काय असतं? एक कुठेतरी फ्रेज दिलेला असतो अशा टाईपचा, किंवा 2 शब्द 3 शब्द दिलेले असतात. त्याच्यासाठी त्या शब्दासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा असतो, चूज करायचा असतो. ओके, चला पुढं. रीना सेड शी लाइक्ड. रीना म्हणाली शी लाइक, तिला आवडतं. काय आवडतं? काय आवडतं? द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. बरोबर आहे? इथं होतंय द रिपीटेड डेकोरेटेड डिझाईन. आता रिपीटेड डेकोरेटेड डिझाईन म्हणजे काय? म्हणजे काय? रिपीटेड, काहीतरी रिपीट करतो आपण, आणि डिझाईन असते ती काहीतरी. बरोबर आहे? मग त्याला काय म्हणते? ऑन द टेबल क्लॉथ. आता इथं जर आपण बघितलं पॅटर्न म्हणजे आपल्या मोबाईलचा जो पॅटर्न असतो ती एक डिझाईन असते. कशी असती? रिपीटेड. आपण रिपीट करत असतो. कोणाच तरी असा असतो, कोणाच तरी काहीतरी असा असतो. बरोबर आहे? कोणाचा असा वगैरे असा काहीतरी केलेलं असतं. बरोबर आहे? हा पॅटर्न असतो आपल्या मोबाईलचा जो पॅटर्न आहे, तो काय असतो? एक
रिपीट केलेला आपण डेकोरेटिव्ह असतो, विशिष्ट असतो, बरोबर आहे, तो काय असतो डिझाईन असतो. ओके, म्हणजे रिपीटेड डेकोरेटेड डिझाईन म्हणजेच काय पॅटर्न. मग आपलं उत्तर काय असणार इथं, आपलं उत्तर असणार आहे पॅटर्न. ओके, चला पुढे बघा. फिगर. फिगर म्हणजे काय रे, आकृती. आता आकृती काही ही आकृती नाही येते ना, डिझाईन सांगितलं. डिझाईनचा ना आकृतीचा काही संबंध नसतो तिथं. रांगोळी सारखं काढतो आपण त्याला, ती असते आपली डिझाईन. ओके, चला पुढे. त्याच्यानंतर कॉपी. आता कॉपी जर शब्द ऐकला तर याच्यात तुम्हाला काय जे अर्थ आहे ते सांगायची गरजच नाही. कॉपीचे भरपूर प्रकार आहे. कॉपी जी आपण पितो ती एक कॉपी झाली. ज्यांनी बोर्डाचे पेपर दिले असं आता मागं झालेले, ती एक कॉपी झाली, बरोबर आहे. आणि एक कॉपी म्हणजे जी काही वही असते त्या वहीला सुद्धा कॉपी म्हणत असते, प्रत. ओके, असे 2-4 अर्थ होत असतो. जो अर्थ तुम्हाला वाटला तो अर्थ तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर शेप. शेप म्हणजे आकार. मग त्याने डिझाईन सांगितलं. मग डिझाईनचा आणि आकारचा एवढा संबंध आहे का जेवढा पॅटर्नचा आणि त्याचा आहे? नाही. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे पॅटर्न. म्हणजे रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन म्हणजे काय, एक पॅटर्न. समजलं. चला पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. परत 4 सेंटेन्स दिले, परत 4 वाक्य दिले. 4 वाक्यामधले 3 वाक्य एकदम ग्रॅमॅटिकली चुकीचे आहे का बरोबर आहे? चुकीचे आहेत. एक वाक्य असं आहे ते कसं आहे ते बरोबर आहे. आणि त्यातला बी एक शब्द असतो, जे काही महत्वाचे शब्द असतात, मोठे शब्द असतात, त्याच्यावरती फोकस करायचा, कारण त्या शब्दाची स्पेलिंग चुकीची दिलेली असते. ओके, आता 4 वाक्य दिलेले, 4 वाक्यामधले 3 जे वाक्य आहे ते ग्रॅमॅटिकली चुकेले. एक वाक्य बरोबर आहे, एका वाक्यामध्ये स्पेलिंग बरोबर आहे, ती आपल्याला शोधायची आहे. अजय पिक्ड अप द हेवीएस्ट बॅग, की अजयने काय केली, एक भारी जड बॅग उचलली किंवा घेतली. ओके, इथं जर आपण बघितलं हेवीएस्ट हा शब्द आहे, तोच मोठा शब्द आहे आणि असा फिक्स्ड शब्द येतो, म्हणून त्याच्यावरती जास्त फोकस करायचा. ही हेवीएस्टची स्पेलिंग नाही, असा शब्द तुम्हाला डिक्शनरीमध्ये कुठं सापडणार नाही. चला दुसऱ्या ठिकाणी पहा. HEAVIEST ही हेवीएस्टची करेक्ट स्पेलिंग आहे. हेवीएस्ट म्हणजे जास्तीत जास्त भारी, खूप भारी असलेला. ओके, म्हणजे हेवीएस्ट आहे, कसं आहे, जास्त जड आहे, त्याला आपण म्हणत असतो. ही स्पेलिंग कशी हेवीएस्टची ती बरोबर आहे, म्हणून हे वाक्य कसं असणार आहे, अभय पिक्ड अप द हेवीएस्ट बॅग, म्हणून हे वाक्य बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर हेवीएस्ट ही सुद्धा स्पेलिंग चुकीची आहे. HEAVIEST अशी स्पेलिंग असते हेवीएस्टची, बरोबर आहे. कशी स्पेलिंग असते, अशी. खाली जर पाहिलं तर हेवीएस्ट, इथं स्पेलिंग नाही, अशा प्रकारचा शब्द नाहीच इंग्रजीमध्ये, बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, जिथं की जे काही ग्रॅमॅटिकली कसं आहे करेक्ट आहे. सोपा प्रश्न असतो, फक्त सिली मिस्टेक ना आपले मार्क जात असतात, ते मार्क जाऊ द्यायचं नाही. मला माहिती आहे आपण थोडं फास्ट घेतोय, क्वेश्चन पेपर आहे म्हणून फास्ट घेतोय. ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये टॉपिक घेऊ, बेसिक्स घेऊ, प्रोनाउन नाउन वगैरे जे सगळं असतं ते, त्यावेळेस आपण एकदम शांतपणे घेऊ, व्यवस्थित घेऊ. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. पॅरा जंबलचा प्रश्न आहे. 4 वाक्य दिलेले, फक्त सिक्वेन्स न लावायचंय. की पहिले 1 नंबरला जसं आपण बोलत असतो, चर्चा करत असतो, ओके, की 1 नंबरला आपण काय बोलतो, तू कुठे गेलता, बरोबर आहे. मग तो काहीतरी सांगतो, मी इथं गेलतो, का तो आधीच सांगतो मी या ठिकाणी गेलो होतो. नाही, आपण त्यांना प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर येत असतं. ओके, मग आता इथं बघा. सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डर म्हणजे इकडे तिकडे आलटी पालटी करणं केलेला ऑर्डर. ओके, चला पुढं. अरेंज द फॉलोइंग, अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. काय सांगितलं की ते जे 4 वाक्य म्हणे, ते 4 वाक्य एकदम व्यवस्थित लावा, की ज्याच्यापासून एक पॅसेज तयार झाला पाहिजे, एक उतारा तयार झाला पाहिजे. म्हणजे 1 नंबरला जे वाक्य नाही ते 1 नंबरलाच आलं पाहिजे, 2 नंबरला येणार वाक्य 2 नंबरलाच आलं पाहिजे, 3 नंबरचं वाक्य 3 नंबरलाच आलं पाहिजे. ओके, चला, आणि शेवटचं ते येणारच आहे. आता इथं जर बघितलं आपण फॉर एक्झाम्पल न स्टार्टिंग होणार नाही, कारण एखादा विषय दिलेला असतो त्यावेळेस त्याचा आपण एक्झाम्पल देत असतो. ओके, ए न सुरुवात होणार नाही. याचं ऑप्शन दिसतंय का, याचं ऑप्शन दिसतंय, ते कट करून टाकायचं. म्हणजे ए न सुरुवात होणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपण तिथून फॉर एक्झाम्पलला सुरुवातच करत नाही. जर आपण एखाद्या विषयाबद्दल बोलत असलो, ते विषय झाल्यानंतर मग आपण त्याचं एक्झाम्पल देत असतो. ओके, चला पुढं. ड्यूज. आता ड्यूज या शब्दापासून बी आपण सुरुवात करत नाहीये, बरोबर आहे. आपल्याला पॅसेज, एखाद्या पॅसेजची सुरुवात करायची आपण, बरोबर आहे. मग ड्यूज शब्दापासून सुद्धा स्टार्टिंग होणार नाही. बीचं ऑप्शन आहे ते कट करून टाका. चला, सेव्हरल. आता सेव्हरल या शब्दापासून बहुतेक वेळी आपण ज्यावेळेस आपण पॅसेज पाहिले असन, उतारे पाहिले असन, त्यावेळेस आपण भरपूर ठिकाणी पाहिलं असतं सेव्हरल फॅक्टर, सेव्हरल काहीतरी, बरोबर आहे. म्हणजे अशा ज्या शब्द आहे, या शब्दापासून वाक्याची सुरुवात होत असते. ओके, यापासून वाक्याची सुरुवात. आता खाली अनादर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आणि मग त्याच्यानंतर अनादर एक्झाम्पल असं येणार आहे, बरोबर. म्हणजे ती सिक्वेन्स असणार आहे, लगेच कळतं. ओके, सॉरी. फॉर एक्झाम्पल, पहिले एक एक्झाम्पल सांगितलं, त्याच्यानंतर अनादर एक्झाम्पल, म्हणजे ए नंतर डी येणार हे तुम्हाला कळालं. आता कशावरून, एक एक्झाम्पल दिल्यानंतर मग आपण दुसरं देतो ना.
अनादर एक्झाम्पल म्हणजे काय, दुसरं एक्झाम्पल. पहिलं दिलं तेव्हा दुसरं देणार एक्झाम्पल का, हे आधी देणार आहे मग ते नंतर देणार आहे, नाही. मग ए नंतर डी येणार हे कळालं, ऑप्शन मध्ये जायचं ना. अशा टाईपचा प्रश्न निग्लेक्ट मेथडनं सोडवायचा, बरोबर. मग ए आणि डी कुठे सोबत, आपल्याला ए अगोदर पाहिजे त्याच्यानंतर डी पाहिजे. ए आणि डी इथं सोबत आहे, इकडं ए आणि डी दोघं सोबत नाहीये, म्हणजे ए अगोदर आणि डी नंतर. मग लगेच आपल्याला याच्यावरून 2 वाक्यावरूनच उत्तर कळून गेलं तरी बघू. ओके चला. सेव्हरल फॅक्टर्स हॅव हॅड अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द अरायव्हल ऑफ व्हिजिटर्स इन इंडिया. वाक्याची सुरुवात त्यांनी केली की काय केली, सेव्हरल फॅक्टर्स हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट, की भारतामध्ये जे काही व्हिजिटर आहे त्या लोक भेट द्यायला येत्या त्यांच्यावरती एक निगेटिव्ह नकारात्मक प्रभाव पडतो म्हणे, कशाचा तरी. कशाचा बघू आता पुढं. ड्यूज अनलेस ते येणार आहे का, नाही. आता येणार आहे फॉर एक्झाम्पल, काहीतरी विषय बोलला त्या विषयाबद्दल की हा काही कुठेतरी एखादी गोष्ट आहे की ते लोक जे आहे ते आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती एक नकारात्मक प्रभाव पडतो. मग कशाचा, त्यांनी एक्झाम्पल दिलं त्याचं, फॉर एक्झाम्पल. हा तर एक्झाम्पल मी सांगतो कसं. द एफ्लुएंटेस फ्रॉम द मथुरा रिफायनरी अफेक्ट द मार्बल एक्सटेरियर ऑफ द ताजमहाल इन आग्रा. काय सांगितलं की जे काही घाण पाणी येतं म्हणजे त्याला आपण सांडपाणी म्हणत असतो. कुठलचं पाणी, मथुरा रिफायनरी म्हणजे मथुरा नदीकडचं, मथुरा जिथं आहे तिथून जे काही घाण पाणी येतं म्हणे ते कुठं येतं म्हणे, इकडे ताजमहालकडे येतं म्हणे, आग्र्याकडे, बरोबर आहे. आणि तिथलं जे काही चांगल्या गोष्टी ते तिथं खराब करतं म्हणे. ओके चला पुढं. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल दिलं, मग अजून एखादं एक्झाम्पल देईन ते. दुसरं एक्झाम्पल दिलं, अनादर एक्झाम्पल, दॅट द ब्युटिफुल बीचेस इन इंडिया आर ग्रॅज्युअली टर्निंग इनटू रबिश डम्प बिकॉज ऑफ गार्बेज लेफ्ट बिहाइंड. आणि त्याच्यामधून जे काही घाण कचरा येतो म्हणे त्या कचऱ्यामुळे भारतातले जे काही बीच आहे, बरोबर आहे, आपले बीच जे काही बीच असतात पाण्याच्या ठिकाणी किनाऱ्याला, समुद्र किनाऱ्याला तिथं, बरोबर आहे, ते खराब होत आहे म्हणे. ते ब्युटिफुल आहे तर ते एकदम खराब होत आहे म्हणे. ओके चला. त्याच्यानंतर ड्यूज शेवटीला येणार बी. अनलेस दिस डिटर्मिनंट्स आर अटेंडेड टू टुरिस्ट इंडस्ट्री विल नॉट फ्लरिश. काय सांगितलं, जे काही आपल्या भारतात येणारे लोक आहे म्हणे ती हळूहळू कमी होईल म्हणे. ओके आपल्या भारताला जे काही महत्व भेटलेलं या ठिकाणावर ते कमी होईल. ओके चला समजलं. म्हणजे आपला जो ऑर्डर असणार आहे तो बरोबर, तो काय असणार आहे, CADB असणार आहे. ओके म्हणजे अशा टाईपचा प्रश्न आपण निग्लेक्ट मेथडनं लगेच सोडवू शकतो. ओके चला पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन एडियम. बरोबर आहे, वाक्यप्रचार दिलेला आहे, त्याचा समानार्थ शोधायचा सांगितला किंवा त्याचा अर्थ शोधायचा सांगितला. सोपं आहे. टू बी लाईक फिश आउट ऑफ वॉटर. आता एक फ्रेज दिला, एक वाक्यप्रचार दिला, त्याचा अर्थ काय होतो बघा. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे एखादी माशी ती पाण्याच्या बाहेर असणं. आपल्या पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, विहिरीमध्ये किंवा एखाद्या नाल्यामध्ये, नदीमध्ये काय असतं, माशा असत्या, बरोबर आहे. त्या माशा, यांनी इथं दिलेलं आहे की ती माशी पाण्याच्या बाहेर असणं. जर आपण नाही, ते माशी जर पाण्याच्या बाहेर असले तर काय होत असतं, ती थोड्या वेळानंतर मरून जात असते, तिची डेट होत असते. पाण्याच्या बाहेर आल्यानंतर ती म्हणून वा किती हॅपीनेस आहे, मी पाण्याच्या बाहेर आले. ओके आपण पाण्याच्या आत गेलो तर आपला दम गुदमारल्यासारखा होतो, बरोबर आहे. पण त्यांचं तसं नसतं, त्यांचं जीवन असते. त्यांना पाण्याच्या बाहेर जर काढलं ते डेथ होऊन जाईल. मग त्यांना कसं वाटन, अनहॅपी वाटन, बरोबर आहे की नाही, अवघड वाटन, दुःखी होतील ते, बरोबर आहे. मग आता हे बघा इथं काय विचार, टू बी थर्स्टी अँड ड्राय. थर्स्टी म्हणजे काय, ड्राय म्हणजे काय, ओलं होणं. ओके आणि थर्स्टी म्हणजे तहान लागणं. पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्यांना तहान लागणार आहे, पण ते ओलं होणार आहे का, ओलं नाही होणार आहे. म्हणजे याचा आणि याचा एवढा काही संबंध तितका वाटत नाही, बरोबर आहे. म्हणजे ते आल्यानंतर ते काय होणार आहे, त्यांना कसं वाटणार आहे, लगेच ते तहानले होणार आहे किंवा तहानाचा काही प्रकार आहे तिथं नाही. चला पुढं. टू बी इन अ सेफ प्लेस. आता याचा आणि याचा 36चा आकडा आहे. विरुद्धार्थी विचारला असतं ते आला असतं. टू बी इन अ सेफ प्लेस. आता एखादी माशी पाण्याच्या बाहेर टाकलं तिला, ती म्हणणार अरे मी लय चांगल्या ठिकाणी आले, मला लय भारी फील होते, आता भारी वाटते, असं म्हणून का नाही. चला. टू फील व्हेरी कम्फर्टेबल. हा पण याचा आणि याचा काही संबंध नाही, विरुद्धार्थी एकदम. कम्फर्टेबल वाटणं म्हणजे पाण्याच्या बाहेर आलं मला लय चांगलं वाटते आता, अशी माशी म्हणते, चुकीचं आहे. चला शेवटीला. टू फील ऍकवर्ड अँड अनहॅपी. आता हे उत्तर आहे आपलं, बरोबर आहे. ऍकवर्ड अँड अनहॅपी. ऍकवर्ड अँड अनहॅपी म्हणजे काय, दुःखी होणं, आनंदी नसणं, या शब्दातच कळू राहिलो. जर पाण्याच्या बाहेर माशीला टाकलं ती आनंदी राहील का, ती आनंदी राहणार नाही, ती हॅपी राहणार नाही. मग आपलं उत्तर काय असणार, आपलं उत्तर असणार बरोबर टू फील ऍकवर्ड म्हणजे तिला कसं वाटत, कसं फील होईल, अवघड फील होईल, दुःखी फील होईल. ओके पाण्याच्या बाहेर टाकल्यानंतर. चला पुढचा प्रश्न पहा आता. सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डर म्हणजे आलटा पलटीने ऑर्डर इकडून तिकडून टाकून वाक्य दिलेले. फक्त आपल्याला पॅसेज तयार करायचा आहे आणि एका ऑर्डरनं त्याला लावायचंय. ओके मग पहिलं पहा, द इंडियन इलेफंट. आता इथून सुरुवात होऊ शकते. ओके द इंडियन इलेफंट म्हणजे ए पासून इथं ये, इथं ये, इथे सगळ्या ठिकाणी ये. ते आपल्याला फाइंड करायची गरज नाही की सुरुवात कशानं, कारण चारही ठिकाणी ये, मग सुरुवात झाली ए न. द इंडियन इलेफंट इज अ कल्चरल सिम्बॉल थ्रू आउट एशिया.
की आपला एशिया खंड, एशिया खंडाचं जे काही सांस्कृतिक प्रतीक आहे म्हणे ते काय म्हणे, हत्ती आहे म्हणे. काय आहे? भारताचा हत्ती सांस्कृतिक प्रतीक आहे कशाचं? एशिया खंडाचा. चला पुढं. दॅट इज बिकॉज, त्याच्यानंतर काय येणार? दॅट इज बिकॉज द टायगर इज कॉल्ड द नॅशनल अॅनिमल. थांबून घ्या, अजून वाचू. इन इंडिया इट हॅज बीन चूजन ॲज द नॅशनल हेरिटेज अॅनिमल. आता दुसरं वाक्य येणार हे, कोणतं येणार? सी नंबरचं. पहिलं ए, दुसरं सी. कारण काय सांगितलं? एलिफंट बद्दल बोललं, बोलल्यानंतर मग काय बोललं? इन इंडिया, भारतामध्ये. त्याच्याविषयी माहिती सुरू होईल मग देणं की भारतामध्ये इट हॅज बीन चूजन ॲज द नॅशनल हेरिटेज अॅनिमल, की जागतिक वारसाचा त्याला हे काय दिलं? राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून त्याला घोषित केलेलं आहे म्हणे भारतामध्ये. नॅशनल प्राणीने केलं, राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून त्याला काय केलं? भारतामध्ये त्याला तो दर्जा दिलेला आहे म्हणे. कोणाला? हत्तीला. पुढं. दॅट इज बिकॉज, काऊन? आता त्याचं हे काय रिझन आहे की हत्तीला काय केलं म्हणे? हत्तीला राष्ट्रीय वारसा प्राणी केलं म्हणे. कशामुळं? कारण द टायगर इज कॉल्ड द नॅशनल अॅनिमल. कारण वाघाला राष्ट्रीय प्राणी केलेलं आहे म्हणून याला राष्ट्रीय वारसा प्राणी केलं, नाहीतर हा आपला राष्ट्रीय प्राणी असता, असं त्यांचं सांगण्याचा अर्थ या दोन ओळीमध्ये. समजलं? चला, म्हणजे पहिले काय येणार? पहिले येणार सी ए, त्याच्यानंतर येणार सी, त्याच्यानंतर येणार बी, आणि मग लास्टला उरलं काय? ते डी. त्याचा बी अर्थ आपण पाहू. देर आर अबाउट 28,000 इलेफंट्स इन इंडिया, की भारतामध्ये जवळजवळ 28,000 हत्ती आहे म्हणे. बरोबर. आणि 25% पुढे लिहिलेलं नाही का? 25% इन कर्नाटका. त्यातले 25% कुठे आहे? कर्नाटक राज्यामध्ये. कुठे आहे? कर्नाटक राज्यामध्ये. म्हणजे 28,000 मधले किती टक्के? 25%. काढून घ्या, 2 शून्य कटले. 280 ला 25 न गुणा, म्हणजे तेवढे काय असणारे हत्ती? तेवढे हत्ती असणारे कर्नाटक राज्यामध्ये. भारतामध्ये टोटल किती आहे म्हणे? 28,000 आहे म्हणे. म्हणजे ह्या वाक्यानं काय होईल? आपला शेवट होईल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? आपलं उत्तर असणार ए सी बी डी. हे आपलं करेक्ट उत्तर असणार, करेक्ट ऑर्डर असणार. ओके, चला पुढे बघा. पुढचा प्रश्न. हा, परत आर्टिकल वरती प्रश्न आला. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक सांगितलं म्हणजे आर्टिकल. इथं ऑप्शन वरून आपल्याला कळून जातं की हे आर्टिकल आहे, म्हणजे आर्टिकल वरचा प्रश्न आहे. ओके, आता हॅव यू एव्हर सीन, तू कधीतरी बघितलं आहे का? काय? डॅश डॅश रेनबो. मग रेनबो हे काय? रेनबो हे काउंटेबल नाऊन आहे. काउंटेबल नाऊन. ते काय? काउंटेबल नाऊन आहे. काउंटेबल म्हणजे मोजता येणार. आता रेनबो मध्ये 7 कलर असत्या. बरोबर आहे. ताना पिही असं काहीतरी त्याचं हे होतं सिक्वेन्सेस. बरोबर आहे. म्हणजे रेनबो मध्ये 7 कलर असत्या. किती कलर असत्या? आणि ते आपण मोजू शकतो, म्हणजे ते काउंटेबल आहे. आपल्याकडे नियम आहे की काउंटेबल नाऊनच्या अगोदर अ हे आर्टिकल वापरत असत्या. कोणतं? अ हे आर्टिकल वापरत असत्या. किंवा जर ते जो शब्द आहे त्या शब्दाची सुरुवात कन्सोनंटनं होत असली, म्हणजे व्यंजनानं. आता आर काय? रेनबो, म्हणजे सुरुवात कशानं होतीये? व्यंजनानं होतीये सुरुवात. मग त्याच्या अगोदर आपण ए हे आर्टिकल वापरत असतो. हा झाला दुसरा नियम. मग आपलं उत्तर काय असणार? आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 अ. हॅव यू एव्हर सीन अ रेनबो, तू कधीतरी रेनबो बघितलेला आहे का? मग इथं ॲन येऊ शकणार नाही. हॅव यू सीन वन रेनबो असं सुद्धा येणार नाही. 1 पेक्षा एच येत असतं. 1 रेनबो कधीच म्हणत नसतो आपण. अ रेनबो, अ कलर, बरोबर आहे. अ बॅग असं म्हणत असतो. ओके, म्हणजे इथं बरोबर काय येणार? इथं बरोबर ऑप्शन असणार पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. हा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. परत फिल इन द ब्लँक्स. वाक्य वाचायचं, वाचल्या उत्तर येतं. नवीन इज इन माय क्लास. नवीन हा माझ्या वर्गामध्ये. डॅश डॅश इन अ डिफरंट सेक्शन, पण दुसऱ्या सेक्शन मध्ये आहे, दुसऱ्या तुकडीमध्ये. सॉरी, म्हणजे इथं काय येणार? इथे येणार पण, म्हणजेच काय? बट ह्या शब्दाने हे दोन्ही वाक्य जोडले जातील की नवीन इज इन माय क्लास, तो माझ्या वर्गामध्ये. पण या शब्दासाठी काय वापरतो आपण? बट. नवीन इज इन माय क्लास बट इन अ डिफरंट सेक्शन. नवीन हा माझ्या वर्गामध्ये पण दुसऱ्या तुकडीमध्ये आहे. म्हणजे इथं बरोबर काय असणार? इथं बरोबर असणार बट. नवीन इज इन माय क्लास इफ, नवीन हा माझ्या वर्गात आहे जर तो दुसऱ्या तुकडीत आहे. याचा आणि याचा एवढा समर्पक अर्थ इथं लागत नाही, वाक्याला अर्थ येत नाही. त्याच्यानंतर सो, नवीन हा माझ्या वर्गात आहे म्हणून तो दुसऱ्या तुकडीत आहे. तो माझ्या वर्गात आहे म्हणून तो दुसऱ्या तुकडीत आहे. म्हणजे हे जे याचं रिझन असलं पाहिजे, याचा हा काय परिणाम असला पाहिजे की तो नवीन हा माझ्या वर्गात आहे पण दुसऱ्या तुकडीत आहे. म्हणजे पण बरोबर तिथं बसतं. ऍड नवीन हा माझ्या वर्गात आहे आणि दुसऱ्या तुकडीत आहे बसू शकतं, पण तितका अर्थ बट. पण हा शब्द देतो तितका अर्थ हे बाकीचे शब्द देत नाही. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे बट. चला पुढं. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. सिनोनिम सांगितलं म्हणजे समानार्थी शब्द सांगितला. समानार्थी शब्द शोधायचा आहे. कशाचा?
ट्रँकिल. आता ट्रँकिल या शब्दाचा अर्थ होतो निश्चल असणं, स्थिर असणं. काय असणं? स्थिर. या शब्दामधूनच एक शब्द तुम्हाला येऊ शकतो. काल्म हा शब्द देऊन देईन आणि त्याचा समानार्थी विरुद्धार्थी विचारल, म्हणून हे शब्द व्यवस्थित पाठ करत चालायचे. ओके. आता ट्रँकिलचा समानार्थी स्थिर. आपण जर बघितलं सॉफ्ट, सॉफ्ट म्हणजे मऊ. हा याचा आणि याचा एवढा संबंध नाहीये. स्थिर आणि मऊ समानार्थी शब्द नाहीये. ओके. डिफिकल्ट, डिफिकल्ट म्हणजे अवघड. डिफिकल्ट म्हणजे काय? अवघड. स्थिर अवघड समानार्थी नाहीये. त्याच्यानंतर हार्ड, हार्ड म्हणजे सुद्धा अवघड किंवा कठीण. अवघड किंवा कठीण हे दोघं समानार्थी आहे. डिफिकल्ट आणि हार्ड हे दोघं कसे समानार्थी. शेवटीचं काल्म, काल्म म्हणजे शांत असणे, स्थिर असणे. काल्म या शब्दाचा अर्थ होतो शांत किंवा स्थिर. म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? आपलं बरोबर उत्तर असणार आहे काल्म. ट्रँकिल या शब्दाचा समानार्थी शब्द काल्म. समजलं? सोपं आहे. चला पुढचा प्रश्न पहा. झाले प्रश्न. सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. फक्त आपण फास्टमध्ये घेतलं कशासाठी? आपल्याला फक्त प्रश्नपत्रिका समजून घ्यायची होती. प्रश्न कशा प्रकारे आले, कशा प्रकारे आपण सोडू शकतो. डिटेल टॉपिक घेऊ. वेगवेगळ्या टॉपिक मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले, सर्व प्रश्न व्यवस्थितपणे सोडवून घेऊ. टॉपिक वाईज घेऊ, व्यवस्थित होऊ, जेणेकरून आपली चांगल्या प्रकारे तयारी होईल. आणि ह्या प्रश्नपत्रिकावरून आपल्याला कळेल कोणते टॉपिक महत्वाचे आणि कोणत्या टॉपिक मधले जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारतात, जेणेकरून आपण त्याच टॉपिक वरती परत परत सराव करू आणि आपले मार्क वाढण्याची जी काही पॉसिबिलिटी ती जास्तीत जास्त वाढेल. ओके. चला पुढचा व्हिडिओ किंवा पुढची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती लवकरच घेऊन येऊ. ओके. थँक्यू.